संत गाडगेबाबा आरोग्य अभियान किंवा गांधी जयंतीचा औचित्य साधून अनेक संस्था संघटनांकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते। दुसरीकडे कोल्हापूरला कोंडाळामुक्त शहर बनवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत। बहुतेक सर्वच प्रभागात कचरा उठाव करण्यासाठी ऑटो टिप्पर येतात। अशा परिस्थितीत काही बेजबाबदार नागरिकांकडून बिनधास्तपणे रस्त्याकडेलाच कचरा टाकला जातोय। कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे बहुतेक रस्ते कचरामय झालेत। हा कचरा काही आभाळातून पडत नाही, काही बेशिस्त नागरिकांकडूनच कोल्हापूर शहराला बकाल स्वरूप दिले जाते। अशा महाभागांवर अन्य नागरिकांनीच पाळत ठेवून जरब बसवण्याची गरज आहे। कोल्हापूर शहराची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढतीये। अनेक उपनगरं विस्तारली आहेत तरी सुद्धा महापालिकेकडून सार्वजनिक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातोय। काही वेळा हे प्रयत्न कमी पडतात हे खरं असलं तरी गेल्या काही महिन्यात गल्लोगल्ली येणाऱ्या टिप्परकडून कचरा उठाव केला जातोय हे नाकारता येणार नाही। एकीकडे कोंडाळामुक्त कोल्हापूर शहर ही संकल्पना राबवण्यासाठी शहरातील ठिकठिकाणचे कोंडाळे काढून टाकण्यात आले। त्या जागी काही ठिकाणी लोखंडी कंटेनर ठेवण्यात आले होते, पण आता लोखंडी कंटेनरही फारसे दिसत नाहीत। नागरिकांनी आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील कचरा बकेटमध्ये व्यवस्थित भरून ठेवावा आणि दारावर येणाऱ्या ऑटो टिप्परकडे द्यावा अशी अपेक्षा आहे। अनेक नागरिक तशी कृती करतात। अधूनमधून टिप्पर चालकांचा संप असला की कचरा उठावाला मर्यादा येत आहेत, पण तरीही टिप्परद्वारे कचरा उठावाला एक शिस्त आली आहे। अशा वेळी काही बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकच थेट रस्त्याकडेला कचरा टाकून शहर बकाल करतायत। कोल्हापूर शहराकडे येणाऱ्या अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। काही उपनगरातही कचऱ्याचं साम्राज्य आहे। हा कचरा जमिनीतून उगवत नाही किंवा आभाळातून पडत नाही। काही नागरिकांकडून रस्त्याकडेला कचरा टाकला जातोय। या परिस्थितीवर माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। गेले 3.5 वर्ष महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे, पण प्रशासनाचं आपल्याच यंत्रणेवर नियंत्रण नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप ठाणेकर यांनी केलाय। कचऱ्याच्या समस्येसह अन्य नागरी प्रश्नांवर येत्या 15 दिवसात उपाययोजना झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा अजित ठाणेकर यांनी दिलाय।